हनी ट्रॅप प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या प्रफुल्ल लोढावरून भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत। दरम्यान खडसेंनी आरोपी प्रफुल्ल लोढाची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली, त्यावरून गिरीश महाजन यांनी खडसेंवर पलटवार केला। माझा तर मागच्या वेळेस दावा केला मी की याचं प्रफुल्ल लोढाकडनं जी माहिती जमा करते त्याच्यामध्ये जर मंत्र्यांचे काही असतील तर ते बाहेर येण्याची शक्यता नाहीच। सरकार हा प्रकार करता येते तिथं दडपण्याचा प्रकार करत आहे। म्हणून काल जे आमच्या खोडके सरांनी विनंती केलेली आहे तीच मी परत सांगतो की प्रफुल्ल लोढाचे नार्को टेस्ट करा, सारं दूध का दूध पाणी का पाणी समोर येईल, त्याचे नार्को टेस्ट करा ना तुम्ही। मला तर वाटतं त्यांनी मागणीच केलेली आहे त्याची नार्को टेस्ट करण्याची। माझी मागणी त्यांनी ती केलीच पाहिजे। जीवितास धोका आहे असं म्हणणं आहे। त्यांनी मागणी केली आहे ना, तर कळणार नाही गिळणार नाही काय, तर त्याची नार्को टेस्ट करा। माझी मागणी की त्याची नार्को टेस्ट करा, काय खरं काय खोटं ते सगळ्यांसमोर येऊ द्या। उगाच प्रत्येक वेळेला काहीतरी रेटून बोलायचं, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं। मी प्रत्येक वेळेला म्हटलेलं आहे की या बाबतीत मी तर म्हटलं त्यांची करा आणि माझी करा, मी तर हे म्हटलेलं आहे। ते जे वारंवार काही ना काही नवीन नवीन आयटम आणतात तेव्हा मी म्हटलं यांची म्हणजे दोघांची करा, मी त्यांची नाही म्हटलेलं, मी म्हटलेलं आहे। आता किती वेळा बोलावं त्याविषयी, मला वाटतं मला खूप कामं आहेत।